नमस्कार सर्वांना, विजय जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्राची किनारपट्टी बघा कोकण किनारा म्हणून ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, तोरणमाळ बघा हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पंडिता रमाबाई यांनी पुण्यामध्ये आर्य महिला समाज यांची स्थापनाही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजना यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रोड आणि महामार्ग प्रकल्प यांच्याशी संबंध आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू? श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा, श्रीकांत किदंबी हा खेळाडू बघा बॅडमिंटन या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, खडकामधील खनिजाचे विघटन होणे म्हणजेच खालीलपैकी कोणते अपक्षय होय? खडकामध्ये खनिजाचे विघटन होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अपक्षय होय? बघा, खडकामधील खनिजाचं विघटन होणे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रासायनिक अपक्षय होय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा, चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी भारतामधली सर्वात लांब पुळण कोणती आहे? बघा, मरीना जी की चेन्नई या ठिकाणी आहे, भारतामधली सर्वात लांब ती पुळण आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, ग्रामीण वस्तीमध्ये बघा प्रामुख्याने प्राथमिक या प्रकारचा व्यवसाय असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुती कापड उद्योगासाठी खालीलपैकी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा, सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान हे उपयुक्त असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सुती कापड उद्योगासाठी बघा दमट हे हवामान खूप जास्त महत्त्वाचे असते। अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका या ठिकाणी खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? बघा, 9 जानेवारी सन 1982 या दिवशी बघा भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका खंडावर पोहोचली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 19 जुलै सन 1969 देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. बघा 19 जुलै सन 1969 देशामध्ये बघा एकूण 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची बघा महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला भेटलेली आहे. बघा मध्य प्रदेश या राज्याला बघा सर्वाधिक सीमा या ठिकाणी भेटलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात. अल्पमुदतीच्या कर्जाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अल्पमुदतीच्या कर्जाला बघा पीक कर्ज या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15 पहा मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशा संबंधित मिशन इंद्रधनुष्य हे पुढीलपैकी कशा संबंधीचं आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा लसीकरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात. कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चेकमेट ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीची. चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळा संबंधीची संज्ञा आहे. बघा चेकमेट ही संज्ञा बघा बुद्धिबळ या खेळा संबंधीची ती संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा नदी आणि शहर आहे चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. गोदावरी नाशिक बरोबर आहे. बिंदुसरा बीड बरोबर आहे. गोदावरी नाशिक बरोबर आहे. इंद्रायणी अहमदनगर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत. महाराष्ट्र राज्याचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 9 या ठिकाणी कृषी हवामान विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा चले जाव चळवळ सन 1942 बरोबर आहे. असहकार चळवळ सन 1920 बरोबर आहे. पुणे करार सन 1932 बरोबर आहे. सविनय कायदेभंग चळवळ सन 1935 बघा या ठिकाणी चुकीची जोडी असेल. सविनय कायदेभंग बघा ही चळवळ सन 1930 या ठिकाणी चळवळ होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतींना भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार म्हणजेच दयेचा अधिकार प्राप्त आहे. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार म्हणजेच माफीचा अधिकार कोणत्या कलमानुसार असतो. बघा कलम 72 नुसार या ठिकाणी माफीचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 23 पहा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. पाचगणी हे पर्यटन म्हणजे पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते पाचगणी. बघा पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 25 पहा कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कियोटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधित आहे. कियोटो प्रोटोकॉल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वातावरणामधला बदल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 पहा डेव्हिड बेकहम हा खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे. बघा फुटबॉल खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात. खालीलपैकी कशामध्ये तंतुमय मूळ असतात. बघा कापसामध्ये या ठिकाणी तंतुमय मूळ असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी. बघा दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गवे या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा कॉपर सल्फेटचं बघा मराठी नाव खालीलपैकी. बघा कॉपर सल्फेटचं मराठी नाव खालीलपैकी काय आहे.
बघा मुरचूद हे कॉपर सल्फेटचं मराठी नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुंभार्ली हा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे? कुंभार्ली हा घाट पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा घाट आहे? बघा कराड ते चिपळूण या दोन शहरांना बघा कुंभार्ली घाट या ठिकाणी जोडणारा घाट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुर्रा, मेहसाणा, सुरती या पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? मुर्रा, मेहसाणा, सुरती या पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील म्हैस या ठिकाणी यांच्या जाती आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा अलिबाग कलिंगड बरोबर आहे, सांगली द्राक्ष बरोबर आहे, वसई केळी बरोबर आहे, राजेवाडी संत्री. बघा राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी या ठिकाणी प्रसिद्ध, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी चुकीची जोडी असेल. बघा प्रश्न क्रमांक 34 पहा, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दांना कोणते शब्द म्हणतात? तर त्यांना उभयान्वयी अव्यय या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा खालीलपैकी या ठिकाणी बलाचं एकक आपल्याला सांगायचे. बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा बलाचं एकक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी न्यूटन या ठिकाणी बलाचं एकक आहे. प्रश्न क्रमांक बघा, सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र पुढीलपैकी बघा सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते शास्त्र आहे? बघा ॲनाटॉमी हे शास्त्र बघा सजीवाच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सेन्सेक्स हे पुढीलपैकी बघा सेन्सेक्स हे पुढीलपैकी काय आहे? बघा सेन्सेक्स हे बघा शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा? बघा आगा खान हा कप कोणत्या खेळासंबंधीचा कप आहे? बघा आगा खान हा कप हॉकी या खेळासंबंधीचा कप आहे. प्रश्न क्रमांक बघा, झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा आनंद यादव या ठिकाणी झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. बघा प्रश्न क्रमांक बघा, राजवाड्यांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर या ठिकाणी राजवाड्यांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखतात? राजवाड्यांचे शहर बघा कोलकाता हे शहर बघा राजवाड्यांचे शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? 26 जानेवारी सन 1950 या दिवशी बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. बघा राष्ट्रपतींना बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी बघा राष्ट्रपतींना बघा पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील संसदेला या ठिकाणी राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार असतो. बघा पंतप्रधान हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा पंतप्रधान हे लोकसभेचे या ठिकाणी नेते असतात. बघा महाराष्ट्रामध्ये बघा विधानसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा विधानसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असेल? बघा 288 या ठिकाणी विधानसभेची एकूण संख्या आहे. बघा संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोण? संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सती प्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? बघा राजाराम मोहन राय यांनी लिखाण हे केले होते. बघा प्रश्न क्रमांक पुढे, सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सतीश धवन हे अंतराळ केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. बघा राळेगण सिद्धी श्री अण्णा हजारे यांचं गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पारनेर या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा, सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? बघा कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काच या ठिकाणी वितळताना आकुंचन पावतो. बघा बालकवी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बालकवी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? त्र्यंबक बापूजी ढोंबरे यांना बालकवी असे म्हटले जाते. बघा पाण्याचा गोठणबिंदू
खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो पाण्याचा गोठण बिंदू? खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? तर 0 अंश सेल्सिअस एवढा हा पाण्याचा गोठण बिंदू असतो. बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं? बघा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर भोगावती या नदीवरचं ते धरण आहे. बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला बघा अंगणवाडी बघा मुख्य सेविका जर तुम्हाला बघा अतिसंभाव्य बघा 5,000 प्रश्न जर PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF या ठिकाणी एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.